जय साहित्य, ध्यास गझल, भाषा भगिनी धाम, जीवन विकास ग्रंथालय यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आज गझल सागर प्रतिष्ठानतर्फे गझल संवाद साकार होतोय। अर्थात साहित्य संगीत कलामंच, स्वरसाक्षी समूह, शताब्दी काव्यमंडळ, प्रगतिशील लेखक मंच, आम्ही सिद्ध लेखिका यांचाही मदतीचा हात तेवढाच मोलाचा आहे। अशा या देखण्या मंचावर माननीय भापकर साहेब आहेत, माजी विभागीय आयुक्त। भापकर साहेबांना बघितलं की मला 6 वर्षांपूर्वी डॉक्टर भाग्यश्रीनी त्यांचा एक शेर असा ताजा ताजा जो गायला होता, रेंगाळलो इथे मी, रेंगाळलो तिथे मी, रेंगाळलो इथे मी, रेंगाळलो तिथे मी, कसला हिशोब घेता रक्ताळलो इथे। वा 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 वा। आज मंचावरती आदरणीय पाचारणे साहेब पण आहेत, विक्रीकर आयुक्त, आमच्या गीताताई आहेत, हिमालयाची सावली, आणि कळसा करता ज्यांचं नाव राखून ठेवलेलं आहे असे म्हणजे पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे अर्थात दादा। आज या अशा सम्मिलित होण्याचा उद्देश जर संक्षेपात सांगायचा झाला तर 4 प्रश्न मी लिहून आणले की आम्ही नेमकं काय करतो, का करतो, काय करायचंय, कसं करायचंय। काय नेमकं करतो याचं उत्तर मी देणार आहे, का करतो याचं उत्तर काही देणार नाही, कारण ते सगळ्यांना माहिती आहे। जय साहित्य, साहित्याची उपासना नवोदितांच्या मनात पेरण्याचं काम करत असतं आणि गझलेच्या श्वासाला आपल्या ध्यासाबरोबर घेऊन जाण्याचं काम ध्यास गझलचं, आणि सगळ्या भाषांना एका प्लॅटफॉर्मवर आणून सामाजिक समतेचा सेतू प्रस्थापित करण्याचं काम भाषा भगिनी धाम करत आहे। दादांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित केली होती, सप्तषष्ठी या नावाने। मनोहर रणपिसेंची, कैलासवासी मनोहर रणपिसे यांची एक छान गझल त्यात होती, म्हणजे भाषा भगिनी धामचं नेमकं काम काय तेही तुम्हाला मला सांगता येईल की काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे, जीव घेण्या वेदनेला प्रेम ऐसे नाव आहे। गझल अनुवादित करणं हे तसं फार कठीण काम आहे, करूही नाही तसं, पण या गझलेला डॉक्टर सौ अश्विनी यार्दी यांनी संस्कृतात अनुवादित करण्याचा प्रयत्न केला। त्या 2 ओळी या निमित्ताने मला म्हणण्याचा मोह होतोय की अंतरस्य गिरी तले स्थितम वेदनापुरम, संस्कृत करता गिरीश आहे, अंतरस्य गिरी तले स्थितम वेदनापुरम, पीडयंती वेदनासा प्रेम संजीवनम, भवसागरम पारणीयम कर्तव्यम अस्मि मया, प्रलयनाम प्रवाहे तू कर्गजस्य नौकया। कागदाची नाव वगैरे असं त्याच्यात आहे। आज मी 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्न जे खाली होते की काय करायचे, की गझलेचे वृत्त, मात्रा, यती, रदीप, काफिया, अंत्ययमक, उपांत्ययमक हे सगळं दस्तूर खुद्द दादा समजून सांगणार आहे, आणि का करायचंय त्याचं उत्तर पण दादाच देणार आहे। दादांकडे जेव्हाही मी बघतो, एक असा एक पोर्ट्रेट होतं, त्या पोर्ट्रेटवर एक असा डौलदार मोर आणि खाली एक खारोटी, त्या खारोटीला त्या मोराला भेटायचंय। तो मोर असा डौलदार मोर खाली वागतो आणि त्याच्या खाली एक उर्दू शेर होता, वो जब भी मिला झुक के मिला मुझसे, वो जब भी मिला झुक के मिला मुझसे, वरना वो शख्स कद में बहुत बड़ा। वाह वाह वाह, क्या बात है। अनुवादित करू नये असं मी म्हटलो, पण त्या 2 ओळी
अनुवादित करण्याचा मोह मला काही आवरला नाही. मी मराठीत त्या अनुवादित करण्याचा प्रयत्न केला की ही थोरवी तयाची जराशी तुकविली मान, विसरोनी सामर्थ्य सारे केला लघुत्वाचा सन्मान. अगदी शेवटच्या मिनिटामध्ये मला 3 मिनिट दिले होते, 3 मिनिट होत आहेत. म्हणजे दादांना गेल्या 1.5 दशकापासून मी बघतोय. काय वाटतंय मला की भारतीय पद्धतीने घातलेली जी बैठक असते त्या बैठकीवर दादा बसतात, पहिला आलाप घेतात आणि दादांच्या गायनाचं वर्णन मी माझ्या पातळीवर असं करतो की सूक्ष्माकडून स्थूलाकडे दादांची ती गझल अशी तिचा प्रवास असतो. क्या बात है. अणुपासून ब्रह्मांडा एवढे होत जात असे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार दाखुटे. आणि हे जर सरळ सांगायचं असेल तर मी असं वर्णन करत असतो की त्या बैठकीवर दादा बसतात आणि कणाकणाने सभागृह जे आहे ते भीमराव होत जातं. वा वा. आणि शेवटी असा एक महाकाय भीमराव असं स्वरूप त्या सभागृहाचं होऊन जातं. हा माझा अनुभव आहे. आणि आणखी एक माझी तक्रार आहे अशी की मी म्हणत असतो नेहमी की दादा गाताना त्याचं अंग प्रत्यंग गातं, मला ते बघायचं असतं. पण तो आलाप घेतला की आमचे डोळे बंद होतात, आम्ही समाधी लागते आमची, ते बघायचं राहून जातं. परत ते असं करून जे दादा करतात सगळ्यांचे प्राण त्या मुठीमध्ये येतात. वा वा वा. आज डोळं क्या बात आहे सर. निरीक्षण जबरदस्त. या कार्यक्रमाचं सूत्र अत्यंत प्रवाही आणि प्रभावी पद्धतीने जे चाललंय पुढे, मी त्या सूत्रसंचालिकेला विनंती करतो की हा कस्तुरीचा गंध जो आहे या गंधाने कार्यक्रम पुढे सरकवावा. धन्यवाद.